हॅलो स्टुडंट्स, काल आपण जे आहे ते केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन जे आहे तो टॉपिक बघितला होता. त्यातल्या रिॲक्शन जे आहे ते आपण बघितल्या होत्या. तर त्यानंतर जे काही रिमेनिंग रिॲक्शन आहेत ते आपल्याला जे आहे त्या अमाइनच्या आता इथे बघायचे आहेत. ओके, तर आता त्याच्यानंतर जी नेक्स्ट महत्वाची रिॲक्शन आहे ती आहे ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन अमाइन. ओके, तर आता याच्यामध्ये सर्वात अगोदर याच्यावर जो क्वेश्चन झालेला आहे तो अशा प्रकारचा आहे. ओके, how will you distinguish primary, secondary and tertiary amine by using nitrous acid? ओके, अशा प्रकारचा जो आहे तो 3 मार्कचा क्वेश्चन जो आहे तो बऱ्याचदा बोर्डमध्ये जो आहे बोर्डच्या एक्झाम मध्ये जो आहे तो विचारलेला आहे. ओके, अदरवाइज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जे आहे एखादा अमाइन दिलेला असतो तो मे बी प्रायमरी किंवा सेकंडरी किंवा टर्सरी या कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि त्याची रिॲक्शन जी आहे ती नायट्रस ऍसिड सोबत केल्यानंतर कुठला प्रोडक्ट फॉर्म होतो तर ऑप्शन मध्ये जे आहे ते वेगवेगळे प्रोडक्ट जे आहे ते मेन्शन केलेले असतात आणि अतिशय महत्वाची रिॲक्शन आहे ज्याच्यावर बऱ्याचदा जो आहे तो इथे क्वेश्चन झालेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो नायट्रस ऍसिड आहे हा अनस्टेबल ऍसिड आहे. HNO2 जो आहे नायट्रस ऍसिड जो आहे हा अनस्टेबल ऍसिड आहे. त्याच्यामुळे तो जो आहे तो रिॲक्शन करण्यासाठी अमाइन सोबत रिॲक्शन करण्यासाठी फ्रेशली प्रिपेअर्ड करत असतात लॅबोरेटरीमध्ये. ओके, आणि तो जो आहे तो कशापासून प्रिपेअर करत असतात तर त्याची डिटेल मेथड ऑफ प्रिपरेशन जी आहे मी ती तुम्हाला सांगणारच आहे. ओके, आता याच्यामध्ये प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्सरी अमाइन या तिघांचीही रिॲक्शन जी आहे ती नायट्रस ऍसिड सोबत वेगवेगळ्या प्रकारची आहे. ओके, म्हणून ही जी आहे ही लॅबोरेटरीमध्ये जी आहे ही डिस्टिंग्विश टेस्ट कन्सिडर करत असतात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी अमाइनची. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्हाला समजा 3 मिक्सचर दिलेले आहेत. अननोन मिक्सचर आहे, तुम्हाला माहिती नाही त्यातला कुठला प्रायमरी आहे, कुठला सेकंडरी आहे आणि कुठला टर्सरी आहे. सपोज तर आता याच्यामध्ये जे आहे आपण कन्सिडर करू की तुम्हाला जे आहे असे 3 अननोन सॅम्पल दिलेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही जो अमाइन आहे तो कुठला प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्सरी आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि हे तीनही तुम्हाला जर डिस्टिंग्विश करायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही या रिॲक्शनचा यूज करून जे आहे तुम्ही एकमेकांपासून त्यांना जे आहे ते डिस्टिंग्विश करू शकता. ओके, मग आता याच्यामध्ये रिॲक्शन कशा असतील बघा. जर यापैकी कुठलाही जर अमाइन जर प्रायमरी असेल तर प्रायमरी अमाइनची रिॲक्शन जर HNO2 सोबत जर झाली कोल्ड कंडिशनला, ओके, तर त्याच्यापासून जो आहे तो केव्हाही मोनोहायड्रिक अल्कोहोल जो आहे तो फॉर्म होत असतो. ओके, कुठला म्हटलेला आहे मी, मोनोहायड्रिक अल्कोहोल जो आहे तो फॉर्म होत असतो आणि त्याच्यामध्ये फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस जो आहे तो इव्हॉल्व होत असतो. मग असा कंपाऊंड की ज्याची रिॲक्शन HNO2 सोबत केल्यानंतर फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होत असेल आणि त्याच्यापासून मोनोहायड्रिक अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळत असेल तर समजून जायचं की या 3 पैकी जो कुठला अमाइन अशा प्रकारची रिॲक्शन शो करत असेल तर तो कुठला आहे, प्रायमरी अमाइन. ओके, गॉट इट. त्याच्यानंतर जर यापैकी कुठला आता जो आपण घेऊन राहिलेला आहे ज्याची रिॲक्शन आपण HNO2 सोबत करून राहिलेला आहे तो जर सेकंडरी असेल तर तो कशा प्रकारची रिॲक्शन जी आहे ती शो करणार. मग आता सेकंडरी अमाइनची रिॲक्शन जर कोल्ड कंडिशनला नायट्रस ऍसिड सोबत जर झाली तर त्याच्यामध्ये N नायट्रोसो डायल्किल अमाइन हा प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होत असतो आणि हा जो नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म होत असतो, मी काय म्हटलेलं आहे, N नायट्रोसो डायल्किल अमाइन असा कंपाऊंड फॉर्म होत असतो. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, नायट्रोसो कंपाऊंड फॉर्मेशन जे आहे ते तिथे घडून येत असते आणि हा जो नायट्रोसो कंपाऊंड तिथे फॉर्म होत असतो तो येलो कलर्ड ऑइली कंपाऊंड असतो की जो वॉटर मध्ये जो आहे तो इन्सोल्युबल असतो. ओके, मग जर तुम्हाला त्या रिॲक्शन मध्ये येलो कलर ऑइली कंपाऊंड जर फॉर्म होत असेल जो वॉटर मध्ये इन्सोल्युबल असेल म्हणजेच तो कुठला कंपाऊंड असेल, नायट्रोसो कंपाऊंड असेल. जर नायट्रोसो कंपाऊंड फॉर्मेशन जर घडून येत असेल तर तुम्ही क्लिअर करू शकता की आता इथे हा जो अमाइन आहे जो इथे आपण घेतलेला रिॲक्शन साठी तर तो कुठला आहे, सेकंडरी अमाइन आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते मी तुम्हाला डिफरन्स सांगून राहिलो आहे कारण प्रत्येकाची रिॲक्शन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्सरी अमाइन या प्रत्येकाची रिॲक्शन जी आहे ती नायट्रस ऍसिड सोबत जी आहे ती वेगवेगळी आहे. ओके, त्याच्यासाठी जे आहे हे बारकावे हे पॉइंट जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मी तुम्हाला काय सांगितलं, जर प्रायमरी अमाइनची रिॲक्शन नायट्रस ऍसिड सोबत झाली कोल्ड कंडिशनला, ओके, तर त्याच्यामध्ये जो आहे
फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होत असतो आणि प्रोडक्ट फॉर्मेशन कुठलं असते, मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, तिथे काय फॉर्म होत असतो, मोनोहायड्रिक अल्कोहोल फॉर्म होत असतो. असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, सेकंडरी अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत जर झाली, नायट्रस ऍसिड सोबत जर झाली कोल्ड कंडिशनला, तर तिथे कुठला कंपाऊंड फॉर्म होत असतो, नायट्रोसो कंपाऊंड जो आहे तो फॉर्म होत असतो. ओके, ज्याचा कलर कुठला असतो, येलो कलर असतो आणि तो काय असतो, वॉटर इन्सोल्युबल कंपाऊंड असतो. ओके, आता राहिलं टर्सरी अमाइन. टर्सरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती नायट्रस ऍसिड सोबत घडून येत नाही. त्याच्यामध्ये कुठलाही व्हिजिबल चेंज जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार नाही. डायरेक्टली जो आहे तो तिथे एखादा ऍडिशन प्रोडक्ट फॉर्म होणार आणि कुठलाही कलर चेंज तुम्हाला बघायला मिळणार नाही. ओके, जसे आपण अगोदरच्या 2 अमाइन सोबत बघितले. मग याच्यावरून क्लिअर होऊन राहिलेलं आहे. ओके, प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन झाली तर फेंट येलो नायट्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होतो. सेकंडरी अमाइन सोबत जर रिएक्शन झाली नायट्रस ऍसिडची, तर तिथे जो आहे येलो ऑइली कंपाऊंड जो आहे तो तिथे नायट्रोसो कंपाऊंड जो आहे जो वॉटर इन्सोल्युबल आहे तो कंपाऊंड फॉर्म होतो. आणि टर्सरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती HNO2 सोबत जी आहे ती घडून येतच नाही. त्याच्यामुळे कुठलाही व्हिजिबल चेंज जो आहे तो तुम्हाला तिथे ऑब्झर्व होत नाही. डायरेक्टली तिथे जो आहे तो एक ऍडिशन प्रोडक्ट जो आहे नायट्राइट कंपाऊंड फॉर्मेशन जे आहे ते घडून येत असते. मग या कलर चेंजेस वरून, या कंपाऊंड फॉर्मेशन वरून तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाइनला एकमेकांपासून नायट्रस ऍसिडच्या सहाय्याने जे आहे ते डिस्टिंग्विश करू शकता. म्हणून ही डिस्टिंग्विश टेस्ट जी आहे ती बऱ्याचदा लॅबोरेटरीमध्ये जे आहे ते प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाइनसाठी जी आहे ती यूज करत असतात. आता याच्यामध्ये रिएक्शन एक्झॅक्टली कशा असेल. ओके, तर आता रिएक्शन जे आहे मी इथं मेन्शन केलेले आहेत काही. तर आता याच्यामध्ये हा जो आहे हा प्रायमरी अमाइन मी इथं मेन्शन केलेला आहे. जनरल रिएक्शन इथे घेतलेला आहे. इथे हा जो आहे हा सेकंडरी अमाइन घेतलेला आहे आणि इथे हा जो आहे हा टर्सरी अमाइन घेतलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये जो आहे HNO2 नायट्रस ऍसिड, बरोबर आहे. हा काय आहे, अनस्टेबल ऍसिड आहे. अनस्टेबल ऍसिड असल्यामुळे हा जो आहे तो लॅबोरेटरीमध्ये जो आहे फ्रेशली प्रिपेअर्ड करत असतात. ओके, तर फ्रेशली कोणापासून प्रिपेअर करत असतात, तर आता याच्यामध्ये बघा हा आहे NaNO2. ओके, NaNO2 ची रिएक्शन जर आपण HCl सोबत जर केली, ओके, मिनरल ऍसिड सोबत जर केली, तर याच्यापासून जो आहे तो नायट्रस ऍसिड फॉर्म होत असतो. इथला हायड्रोजन आणि हा NO2 याच्यापासून फॉर्म होणार HNO2 नायट्रस ऍसिड. आणि इथला जो Na पॉझिटिव्ह पार्ट आहे तो या Cl निगेटिव्ह सोबत रिएक्ट होणार आणि काय फॉर्म होणार, साल्ट NaCl. ओके, तर अशा प्रकारे जो आहे NaNO2 आणि त्याच्यानंतर HCl याच्या सहाय्याने जो आहे तो HNO2 जो आहे तो लॅबोरेटरीमध्ये जो आहे तो प्रिपेअर करत असतात अनस्टेबल असल्यामुळे. आणि हा जो फ्रेशली प्रिपेअर्ड HNO2 आहे तो प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाइन सोबत रिएक्शन मध्ये यूज करत असतात. ओके, तर आता याच्यामध्ये बघा इथे हा प्रायमरी अमाइन आहे, बरोबर आहे. या प्रायमरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती HNO2 सोबत केली. HNO2 ला जे आहे ते आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. ओके, HNO2. तर आता याच्यामध्ये इथे OH, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे नायट्रोजन, इथे डबल बॉन्डेड ऑक्सिजन. ठीक आहे, अशा प्रकारे बॉन्डिंग असेल. ऑक्सिजनने 2 बॉन्ड फॉर्म केलेले आहे, हायड्रोजनने 1 बॉन्ड फॉर्म केलेला आहे, नायट्रोजनने 3 बॉन्ड फॉर्म केलेले आहे, ऑक्सिजनने 2 बॉन्ड फॉर्म केलेले आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हायड्रोजन 1 हायड्रोजन, ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, 1 नायट्रोजन. अशा प्रकारे जे आहे ते त्याचं बॉन्डिंग जे आहे ते तिथे प्रेझेंट असेल. ओके, मग आता या HNO2 ची रिएक्शन याच्यासोबत केली, तर आता याच्यामध्ये बघा हा जो इथे प्रायमरी अमाइन आहे. ओके, तर आता प्रायमरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती या HNO2 सोबत घडून आल्यानंतर इथे सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे ती घडून येणार. हा जो NO2 आहे, ओके, अमिनो ग्रुप आहे तो रिप्लेस होणार इथल्या OH नी. म्हणजे या HNO2 ला मी अशा प्रकारे रिप्रेझेंट केला आहे, अशा प्रकारे रिप्रेझेंट केलेला आहे, राईट. ओके, तर आता हा जो HNO2 मधला हा जो OH आहे हा OH काय करणार, या NO2 ला रिप्लेस करणार. ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन इथे घडून येणार आणि त्याच्यानंतर ROH फॉर्म होणार. म्हणजेच तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, अल्कोहोल. ओके, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये हा OH जो आहे तो R ला अटॅच झालेला आहे, ROH फॉर्म झालेला आहे. या HNO2 मधला एक नायट्रोजन आणि या अमिनो ग्रुप मधला एक नायट्रोजन याच्यापासून जो आहे तो N2 जो आहे तो फॉर्म होणार आणि जो आहे फेंट येलो N2 गॅस जो आहे तो इथे इव्हॉल्व्ह होणार. ओके, या रिएक्शन मध्ये. आणि त्या अमिनो ग्रुप मधले जे आहे 2 हायड्रोजन आणि त्याच्यानंतर या HNO2 मधला 1 ऑक्सिजन, हा 1 ऑक्सिजन.
बरोबर आहे. हा एक ऑक्सिजन, इथले 2 हायड्रोजन, तर वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो इव्हॉल्व होणार, वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो तिथे फॉर्म होणार. ओके, तर मग आता याच्यामध्ये जो आहे इथे प्रायमरी अमाइनची रिॲक्शन HNO2 सोबत केली, काय मिळालं तुम्हाला? अल्कोहोल. आणि त्याच्यानंतर जो आहे फेंट येलो कलर्ड नायट्रोजन गॅस जो आहे तो इथे इव्हॉल्व होणार. ओके, रिॲक्शन लक्षात आली असेल तुमच्या. तर याच्यामध्ये NO2 रिप्लेस झाला OH नी. ओके, ROH मिळाला, मोनोहायड्रिक अल्कोहोल मिळाला. असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणणार. ओके, ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे तर त्याला म्हणणार डायहायड्रिक अल्कोहोल. ओके, तर आता त्याच्यानंतर हा एक नायट्रोजन N2 गॅस इव्हॉल्व झाला. त्याच्यानंतर हे 2 हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन, तर तिथे वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला. ओके, तर प्रायमरी अमाइनची रिॲक्शन जर कोल्ड कंडिशनला HNO2 सोबत केली तर त्याच्यापासून काय फॉर्म होत असतो? मोनोहायड्रिक अल्कोहोल जो आहे तो फॉर्म होत असतो. ओके, मी इथे NaNO2 आणि HCl असं का दाखवलेलं आहे? व्हॉट इज द क्वेश्चन मध्ये असंही विचारू शकतात, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ NaNO2 अँड HCl ऑन प्रायमरी अमाइन. तर तुम्हाला समजायला पाहिजे की या रिॲक्शन मिक्सचर मध्ये NaNO2 ची रिॲक्शन जर HCl सोबत झाली तर त्याच्यापासून जो आहे तो काय फॉर्म होत असतो? HNO2 फॉर्म होत असतो. ओके, त्याच्यानंतर आता सेकंडरी अमाइन आहे. ओके, मग आता इथे नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे. ओके, दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असू शकतात, ते वेगळे असू शकतात. मी इथे जे आहे ते डॅशनी मेन्शन करतोय. ओके, मग आता हा सेकंडरी अमाइन आहे. या सेकंडरी अमाइनची रिॲक्शन मी कशासोबत इथे दाखवलेली आहे? इथे दाखवलेली आहे नायट्रस ऍसिड सोबत, जो कशापासून फॉर्म झालेला आहे? NaNO2 आणि HCl पासून. ओके, मग आता HNO2 ची रिॲक्शन जर आपण सेकंडरी अमाइन सोबत जर केली कोल्ड कंडिशनला, तर आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट फॉर्मेशन इथे घडून येणार तर तो नायट्रोसो कंपाऊंड इथे जो आहे तो फॉर्म होणार. तर आता याच्यामध्ये नायट्रोसो कंपाऊंड फॉर्मेशन कसं घडून येणार? तर याच्यामध्ये या सेकंडरी अमाइनची रिॲक्शन जर नायट्रस ऍसिड सोबत झाली तर नायट्रस ऍसिड मधला OH, ओके, आणि त्याच्यानंतर अमाइन मधला हायड्रोजन. सेकंडरी अमाइन मध्ये नायट्रोजनला एक जो हायड्रोजन अटॅच आहे तो एक हायड्रोजन आणि HNO2 मधला OH असा वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो तिथे इव्हॉल्व होणार. आणि या नायट्रोजनला, ओके, सेकंडरी अमाइन मधल्या नायट्रोजनला डायरेक्टली हा जो आहे NO ग्रुप जो आहे तो अटॅच होणार. नायट्रोसो ग्रुप जो आहे तो इथे अटॅच होणार आणि मग तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल? आता इथे R जे आहे ते अशा प्रकारे अटॅच झालेले दाखवलेले आहे. इथे आपण असं पण दाखवू शकतो, नायट्रोजनला 2 R, NR2. ओके, 2 R असल्यामुळे NR2. त्याच्यानंतर या नायट्रोजनला काय अटॅच होणार? हा NO. ओके, आणि त्याच्यानंतर इथला H आणि हा OH वॉटर मॉलिक्यूल यूज होणार आणि हा कंपाऊंड फॉर्म होणार, नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म होणार जो वॉटर इन्सोल्युबल आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो आहे येलो कलर ऑइली कंपाऊंड आहे. ओके, हा जो नायट्रोसो कंपाऊंड आहे तो कुठला आहे? येलो कलर ऑइली कंपाऊंड आहे आणि वॉटर इन्सोल्युबल कंपाऊंड जो आहे तो इथे फॉर्म झालेला आहे. म्हणजे आता याचं जर नेमिंग करायचं असेल तर बघा, हा जो आहे NO याला म्हणत असतात नायट्रोसो. काय म्हणत असतात? नायट्रोसो. नायट्रोजनला नायट्रोसो ग्रुप अटॅच आहे म्हणून मी काय म्हणणार? N नायट्रोसो. काय म्हणणार? N नायट्रोसो, N नायट्रोसो. आणि इथे जो आहे या नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण काय म्हणणार? डाय अल्किल अमाइन. ओके, याचं जर नेमिंग करायचं असेल तुम्हाला तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर याच्यामध्ये हा पॅरेंट हा जो आहे हा डाय अल्किल अमाइन आहे. नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणून डाय अल्किल अमाइन आहे. ओके, पॅरेंट फंक्शनॅलिटी जो आहे तो इथे आहे अमाइन, सेकंडरी अमाइन. तर आता हा डाय अल्किल अमाइन आहे, फक्त नायट्रोजनला नायट्रोसो ग्रुप अटॅच आहे म्हणून N नायट्रोसो डाय अल्किल अमाइन. अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही नेमिंग तिथे करू शकता. ओके, म्हणजे याच्यामध्ये फेंट येलो कलर N2 गॅस इव्हॉल्व झाला. इथे जो आहे वॉटर इन्सोल्युबल कंपाऊंड फॉर्म झाला, नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म झाला, येलो कलर्ड ऑइली नायट्रोस कंपाऊंड जो आहे तो इथे फॉर्म झाला. राईट, आता त्याच्यानंतर जो आहे इथे जो आहे हा आहे टर्सरी अमाइन. ओके, आता याच्यामध्ये या टर्सरी अमाइन मध्ये जे आहे तर आता इथे नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप अटॅच आहे. या 3 अल्किल ग्रुप अटॅच असलेल्या अमाइनची रिॲक्शन कशासोबत केली आपण? इथे HNO2 सोबत केली. HNO2 कसा फॉर्म झालेला आहे? NaNO2 प्लस HCl, इट गिव्स द HNO2. राईट, आता याच्यामध्ये इथे कुठलाही विजिबल चेंज घडून येत नाही आणि त्याच्यानंतर जे आहे डायरेक्टली तिथे जो आहे तो ऍडिशन कंपाऊंड जो आहे तो फॉर्म होत असतो आणि ही जी रिॲक्शन आहे ही रिव्हर्सिबल आहे. ओके, म्हणजे इथे रिॲक्शन जी आहे ते घडून येत नाही, डायरेक्टली जो आहे तो ऍडिशन प्रोडक्ट जो आहे तो तुम्हाला तिथे दिसतो. जो ऍडिशन कंपाऊंड फॉर्म होतो तो पुन्हा जो आहे
तो त्याच्या पॅरेंट मॉलिक्यूल मध्ये जो आहे तो तिथे कन्वर्ट होऊ शकतो. ओके, म्हणून इथे जो आहे मी डबल हेडेड एरो दाखवलेला आहे, रिव्हर्सिबल रिएक्शन जी आहे ती इथे दाखवलेली आहे. आणि कुठलाही व्हिजिबल चेंज जो आहे, जसं इथे फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, इथे जो आहे वॉटर इन्सोल्युबल नायट्रोसो कंपाऊंड येलो कलर नायट्रोसो कंपाऊंड जो आहे तो फॉर्म होतो, ऑइली येलो कलर नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म होतो, तसं इथे कुठलाही चेंज जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण आता रिएक्शन जर तुम्हाला मेन्शन करायची असेल तर रिएक्शन कशा प्रकारे घडून येणार, तर आता इथे बघा, इथे नायट्रोजनवर लोन पेअर आहे, प्रत्येक केसमध्ये नायट्रोजनवर लोन पेअर आहे. मग आता याच्यामध्ये HNO2 मध्ये हा जो आहे हा H पॉझिटिव्ह आणि हा NO2 निगेटिव्ह, अशा प्रकारे जे आहे ते आपण डिसोसिएशन दाखवू शकतो. मग हा H पॉझिटिव्ह जो आहे, आपण अमाईनला काय म्हटलेलं आहे, अमाईन हा काय आहे, लारी ब्रॉन्स्टेड बेस आहे, कारण तो ऍसिड पासून काय करत असतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतो. मग हा HNO2 काय ऍसिड आहे. मग या ऍसिड पासून तो काय करणार, एक H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेणार, त्याच्याकडे लोन पेअर आहे, इथला H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेणार. मग या नायट्रोजनला 3 R अटॅच आहे, म्हणून मी काय दाखवलेलं आहे R3N. ओके, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह का चार्ज दाखवलेला आहे, कारण नायट्रोजनची लोन पेअर, त्या लोन पेअर थ्रू काय करणार, या ऍसिड मधला एक हायड्रोजन जो आहे तो स्वतःकडे ओढून घेणार, म्हणजेच त्यांनी स्वतःची लोन पेअर दिली, म्हणून नायट्रोजनवर चार्ज पॉझिटिव्ह आणि इथला H पॉझिटिव्ह जो आहे तो नायट्रोजनला अटॅच झालेला आहे. मग काय दाखवलेलं आहे, R3NH. आणि हा जो NO2 निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जो आहे तो तिथे प्रेझेंट असेल. बरोबर आहे, म्हणजे आता इथे काय फॉर्म झालेला आहे, ट्रायअल्किल नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, ट्रायअल्किल अमोनियम आणि नायट्राइट NO2 निगेटिव्ह जो आहे तो आयन तिथे प्रेझेंट आहे, म्हणून त्याचं नाव काय म्हणणार आपण इथे, ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट जो आहे तो इथे फॉर्म होणार. अंडरस्टँड. तर आता याच्यामध्ये जे आहे रिएक्शन लक्षात आली असेल, जसे आपण ऍडिशन रिएक्शन बघितलेली आहे. ओके, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेला आहे, प्रूव्ह करून दाखवण्यासाठी जे आहे काही एक्झाम्पल्स दिले होते की अमाइन जो आहे तो लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून काय ऍक्ट होत असतो, कारण त्याची रिएक्शन जर आपण ऍसिड सोबत जर केली तर तिथे जे आहे ऍसिड सोबत रिएक्शन केल्यानंतर तो जो आहे तो ऍसिड कडून प्रोटॉन जो आहे तो ऍक्सेप्ट करत असतो. त्याच्यासाठी आपण रिएक्शन बघितल्या होत्या, ऍक्शन ऑफ HCl ऑन अमाइन, ऍक्शन ऑफ H2SO4 ऑन अमाइन, तशीच रिएक्शन ऍक्शन ऑफ HNO2 ऑन अमाइन. तर आता याच्यामध्ये सुद्धा जो आहे या लोन पेअर थ्रू हायड्रोजन जो आहे तो नायट्रोजनला अटॅच झाला, नायट्रोजनने लोन पेअर दिली, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, हायड्रोजन त्याला अटॅच झाला डेटिव्ह बॉन्ड थ्रू. ओके, नायट्रोजनला 3 R अटॅच आहे, म्हणून R3NH आणि त्याच्यानंतर NO2 निगेटिव्ह पार्ट जो आहे तो त्याला तिथे अटॅच झालेला आहे, म्हणजे काय फॉर्म झालेला आहे, ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट जो आहे तो तिथे फॉर्म झालेला आहे. ओके, मग आता या तीनही रिएक्शन मधला जो आहे तुम्हाला डिफरन्स लक्षात येऊन राहिलेला आहे. या डिफरन्सच्या बेसिसवर लॅबोरेटरीमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाइन जे आहे ते एकमेकांपासून जे आहे ते वेगळे करत असतात, डिस्टिंग्विश करत असतात. म्हणून ही जी आहे इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश टेस्ट आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी अमाइनची, कारण तिघांचंही नेचर, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्सरी अमाइन, तिघांचंही नेचर काय आहे HNO2 सोबत वेगवेगळं आहे. ओके, लक्षात आलं, म्हणजे पॉइंट काय लक्षात ठेवायचे तुम्ही, प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर HNO2 सोबत झाली तर अल्कोहोल फॉर्म होत असतो, मोनोहायड्रिक अल्कोहोल फॉर्म होत असतो आणि त्याच्यानंतर फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होत असतो. बरोबर आहे, फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होत असतो. सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत केली तर काय होते, इथे जो प्रोडक्ट आहे तो N नायट्रोसो डायल्किल अमाइन हा जो आहे तो प्रोडक्ट फॉर्म होत असतो, म्हणजेच काय फॉर्म होत असतो, नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म होत असतो, जो वॉटर इन्सोल्युबल असतो, जो ऑइली असतो, ज्याचा कलर कुठला असतो, येलो. ओके, आणि त्याच्यानंतर टर्सरी अमाइनची रिएक्शन जर HNO2 सोबत झाली तर तिथे कुठलाही विजिबल चेंज जो आहे म्हणजे कलर चेंज जे आहे तो तुम्हाला तिथं आढळून येत नाही. या तिघांच्या वेगवेगळ्या नेचरच्या बेसिसवर, वेगवेगळ्या रिएक्शनच्या बेसिसवर, वेगवेगळ्या प्रोडक्ट फॉर्मेशनच्या बेसिसवर, वेगवेगळ्या कलर चेंजेसच्या बेसिसवर जे आहे ते एकमेकांपासून जे आहे ते डिस्टिंग्विश करत असतात. ओके, म्हणून ही इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश टेस्ट आहे, तिघांचं नेचर HNO2 सोबत वेगवेगळं आहे. लक्षात आलं तुमच्या, एवढं लिहून घ्या. होप तुम्हाला जनरल रिएक्शन लक्षात आले असेल. आता ह्या ज्या आपण जनरल रिएक्शन बघितल्या होत्या, ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाइन, तर त्याच्या बेसिसवर आपण जे आहे ते काही एक्झाम्पल्स इथे बघू. ओके, तर आता याच्यामध्ये सर्वात अगोदर प्रायमरी अमाइन. ओके,
तर आता याच्यामध्ये प्रायमरी अमाइन मी घेतलेला आहे इथे C2H5NH2. ओके, इथिल अमाइन हा प्रायमरी अमाइन आहे. याची रिएक्शन आपण इथे केलेली आहे OHNO सोबत. ओके, OHNO सोबत म्हणजेच HNO2 सोबत. तर आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट फॉर्म होणार, ओके, तर तो प्रोडक्ट कुठला असेल? ऑब्विसली हा प्रायमरी अमाइन आहे. इथे काय फॉर्म होणार? अल्कोहोल फॉर्मेशन जे आहे ते घडून येणार. तर हा NO2 जो आहे तो रिप्लेस होणार इथे OH नी. प्रोडक्ट मिळेल तुम्हाला C2H5OH. ओके, त्याच्यानंतर हा नायट्रोजन याच्यापासून जो आहे तो फेंट येलो कलर नायट्रोजन गॅस जो आहे तो तिथे इव्हॉल्व होणार. ओके, आणि त्याच्यानंतर जो बाय प्रोडक्ट असेल इथले 2 हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन, तर हा जो इथे जो बाय प्रोडक्ट असेल तो कुठला असेल? H2. ओके, म्हणजे इथे मोनोहायड्रिक अल्कोहोल जो फॉर्म होणार तो कुठला असेल? इथे इथिल अल्कोहोल. लक्षात आलं? म्हणजे इथे काय झालेलं आहे, हा जो NO2 आहे तो रिप्लेस झालेला आहे इथल्या OH नी. ओके, त्याच्यानंतर या NO2 मधला नायट्रोजन आणि हा जो HNO2 आहे त्यामधला नायट्रोजन त्याच्यापासून N2 गॅस इव्हॉल्व झाला आणि या HNO2 मधले 2 हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला. कारण इथला जो OH आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणून जो आहे तो इथिल ग्रुपला अटॅच झालेला आहे. म्हणजेच काय मिळालेलं आहे तुम्हाला इथे? मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, आणि फेंट येलो कलर जो आहे तो नायट्रोजन गॅस तिथे इव्हॉल्व होणार. राईट, त्याच्यानंतर सेकंडरी अमाइन. तर आता याच्यामध्ये सेकंडरी अमाइन घेऊ आपण इथे C2H5NH. C2H5 हा इथिल अमाइन. ओके, आणि हा डायइथिल अमाइन. ओके, एक हायड्रोजन जो आहे इथे 2 हायड्रोजन अटॅच आहे, एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे. पुन्हा एक हायड्रोजन रिप्लेस केला, 2 अल्किल ग्रुप अटॅच केले इथे. ओके, म्हणून हा काय होणार? डायअल्किल अमाइन. पण अल्किल ग्रुप कुठला आहे इथे? अल्किल ग्रुप आहे इथिल. ओके, म्हणून याचं नाव जे आहे ते इथे काय होणार? डायइथिल अमाइन. बरोबर आहे. आता या डायइथिल अमाइनची रिएक्शन जी आहे ती आपण कशासोबत केलेली आहे? OHNO2 सोबत. ओके, तर आता याच्यामध्ये जो आहे हा आहे नायट्रस ऍसिड. बरोबर आहे. या नायट्रस ऍसिडची रिएक्शन जी आहे ती इथे डायइथिल अमाइन सोबत केली. तर आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळेल तो, आता याच्यामध्ये मिस्टेक इथे माझी झालेली आहे. तर इथे HNO3 नाही आहे, HNO2 आहे, नायट्रस ऍसिड आहे. ओके, OHNO. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट फॉर्म होणार तो असेल नायट्रोसो कंपाऊंड. तर आता याच्यामध्ये हा हायड्रोजन, बरोबर आहे, त्याच्यानंतर हा OH. तर आता याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो लूज होणार आणि त्याच्यानंतर हा जो NO आहे तो कशाला अटॅच होणार? नायट्रोजनला. मग जो प्रोडक्ट मिळेल तुम्हाला तो प्रोडक्ट कसा असेल? C2H5N त्याला सुद्धा अटॅच आहे C2H5. हा हायड्रोजन हा OH याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन घडून येणार. हा NO नायट्रोजनला अटॅच होणार NO आणि बाय प्रोडक्ट असेल H2. आता याचं नेमिंग कसं करणार? हा जो आहे हा डायअल्किल अमाइन आहे. बरोबर आहे. डायअल्किल अमाइन म्हणजे कुठला आहे इथे? डायइथिल अमाइन. बरोबर आहे. मग आता याचं नेमिंग कसं करणार? नायट्रोजनला NO ग्रुप अटॅच आहे. ओके, N नायट्रोसो डायइथिल अमाइन फंक्शनॅलिटी आहे. मग याचं नाव काय होणार? नायट्रोजनला NO अटॅच आहे, N नायट्रोसो. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा कुठला अमाइन आहे? डायइथिल अमाइन आहे. म्हणून याचं नेमिंग होणार N नायट्रोसो डायइथिल अमाइन. ओके, N नायट्रोसो डायइथिल अमाइन. नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म होणार जो वॉटर इन्सोल्युबल आहे. ओके, जो वॉटर इन्सोल्युबल आहे, ऑइली कंपाऊंड आहे, ज्याचा येलो कलर आहे. ओके, आता त्याच्यानंतर टर्सरी अमाइन C2H5 N C2H5 N C2H5. नायट्रोजनला आता 3 अल्किल ग्रुप अटॅच आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो मी इथे टर्सरी अमाइन घेतलेला आहे हा सिमेट्रिकल टर्सरी अमाइन आहे. ओके, सिमेट्रिकल म्हणजेच आपण याला काय म्हणणार? सिंपल जो आहे तो टर्सरी अमाइन आहे. नायट्रोजनला 3ही अल्किल ग्रुप सारखे आहेत. मग याचं नाव काय होणार? ट्रायइथिल अमाइन. 1 2 3. ओके, 3 इथिल आहे, ट्रायइथिल अमाइन. आता याची रिएक्शन जी आहे ती आपण इथे कशासोबत केलेली आहे? HNO2 सोबत प्लस HNO2.
ओके, जो कशापासून फॉर्म झालेला आहे, NaNO2 प्लस HCl. ओके, आता इथे रिप्लेसेबल हायड्रोजन अटॅच होता, इथे रिप्लेसेबल हायड्रोजन अटॅच होता, म्हणून अशा प्रकारच्या रिएक्शन घडून आल्या. पण इथे जे आहे ती रिएक्शन घडून येणार नाही, कारण आता इथे नायट्रोजनला फ्री हायड्रोजन अवेलेबल नाही आहे. ओके, त्याच्यामुळे जे आहे ते डायरेक्टली ऍडिशन प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होणार. नायट्रोजनला 3 इथिल ग्रुप अटॅच आहे. आपण सर्वात अगोदर जे आहे प्रोडक्ट कसा असेल तो मेन्शन करू. इथे C2H5 किती इथिल ग्रुप आहे, 3 असं मेन्शन केलं तरी चालेल. C2H5 C2H5 C2H5. ओके, ते कशाला अटॅच आहे, नायट्रोजनला. ओके, नायट्रोजनला जे आहे ते 3 इथिल ग्रुप जे आहे ते तिथे अटॅच आहे. ठीक आहे, आता या नायट्रोजनवर लोन पेअर आहे, नायट्रोजनच्या लोन पेअर थ्रू HNO2 मधला हायड्रोजन जो आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. ओके, मग आता इथे काय होणार, NH. नायट्रोजननी स्वतःची लोन पेअर दिली प्रोटॉन एक्सेप्ट करण्यासाठी, त्याच्यावर चार्ज कुठला असेल, पॉझिटिव्ह. आणि या HNO2 मधला जो NO2 निगेटिव्ह पार्ट आहे तो जो आहे तो इथे असं प्रेझेंट असेल. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये जो तुम्हाला प्रोडक्ट फॉर्म होणार तो कुठला असेल, ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइट. आता याच्यामध्ये स्पेसिफिक नेमिंग जे आहे ते आपल्याला इथे करायचं आहे, कारण तीनही जे आहे ती इथिल ग्रुप आहे. तर आता याच्यामध्ये ती जनरल रिएक्शन नसल्यामुळे आपल्याला याचं जर व्यवस्थित नेमिंग लिहायचं असेल तर ते कसं लिहू शकतो आपण, 3 इथिल आहे, ट्रायइथिल. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे, म्हणजेच त्यांनी स्वतःची लोन पेअर दिली आणि 3 बॉन्ड फॉर्म केले, म्हणून ट्रायइथिल अमोनियम. आणि NO2 निगेटिव्ह आहे, नायट्राइट. ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट, ट्रायइथिल अमोनियम नायट्राइट हा जो आहे तो कंपाऊंड इथे फॉर्म होणार. ओके, तर हे आपण जे आहे ते इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. जसे आपण जनरल रिएक्शन बघितली तर त्या जनरल रिएक्शनच्या बेसिसवर जर इथिल अमाइन असेल, डायइथिल अमाइन असेल, ट्रायइथिल अमाइन असेल, त्याची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत केली तर जे प्रोडक्ट फॉर्म होणार त्यांचे प्रोडक्टचं जे आहे ते स्ट्रक्चर कसं असेल ते तुम्हाला लक्षात यावं यासाठी जे आहे मी हे एक्झाम्पल घेतलेले आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या हे, ठीक आहे, लिहून घ्या. आपण प्रायमरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती HNO2 सोबत जी आहे ती बघितलेली आहे. प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत जर केली तर मी सांगितलेलं आहे तिथे जो प्रोडक्ट फॉर्मेशन घडून येत असते तर तो प्रोडक्ट कुठला असतो, तो मोनोहायड्रिक अल्कोहोल असतो. ओके, तर प्रायमरी अमाइन, प्रत्येक प्रायमरी अमाइन जो आहे तो तिथे मोनोहायड्रिक अल्कोहोल जो आहे तो फॉर्म करतो आणि त्याच्यानंतर जो आहे तो तिथे फेंट येलो N2 गॅस जो आहे ते त्याच्यामध्ये इव्हॉल्व होत असतो. परंतु जर मिथिल अमाइन हा जर प्रायमरी अमाइन असेल तर तो एक्सेप्शनल बिहेवियर बाकी प्रायमरी अमाइन पेक्षा शो करतो, म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोल फॉर्मेशन घडून येत नाही. त्याच्यामध्ये एकतर मिथिल नायट्राइट फॉर्म होतो किंवा त्याच्यामध्ये जो आहे तो तिथे डायमिथिल इथर फॉर्मेशन जे आहे ते घडून येत असते. म्हणजे हे एक्सेप्शनल बिहेवियर तुम्हाला मी याच्यासाठी सांगतोय, म्हणून इथे जे आहे मी ते सेपरेट एक्झाम्पल जे आहे ते घेतलेलं आहे. कुठलाही प्रायमरी अमाइन एक्सेप्ट कुठला म्हटलेला आहे मी, मिथिल अमाइन. ओके, कुठल्याही प्रायमरी अमाइनची रिएक्शन आपण जर HNO2 सोबत केली तर फेंट येलो N2 गॅस इव्हॉल्व होतो आणि प्रोडक्ट केव्हाही कुठला मिळत असतो, मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, परंतु जर आपण प्रायमरी अमाइन हा कुठला घेतला असेल, मिथिल अमाइन जर घेतला असेल तर त्याच्यामध्ये जे आहे ते तिथे वेगळे प्रोडक्ट फॉर्म होत असतात. अल्कोहोलच्या ऐवजी जो आहे तो तिथे मिथिल नायट्राइट आणि त्याच्यानंतर डायमिथिल इथर जो आहे तो फॉर्म होत असतो. ओके, म्हणजेच ही जी आहे रेस्ट ऑफ द प्रायमरी अमाइन आणि त्याच्यानंतर मिथिल अमाइन. ओके, मिथिल अमाइन सोडून दुसरे कुठलेही प्रायमरी अमाइन असेल ते जर एकमेकांपासून डिस्टिंग्विश करायचं असेल, म्हणजेच मिथिल अमाइनला प्रायमरी अमाइन पासून डिस्टिंग्विश करायचं असेल तर अशा वेळेस जे आहे ही डिस्टिंग्विश स्टेज जी आहे ती यूज करत असतात, कारण बाकी सर्व प्रायमरी अमाइन जे आहे ते तिथे अल्कोहोल फॉर्मेशन घडून आणत असतात. पण मिथिल अमाइनची रिएक्शन जर HNO2 सोबत जर केली तर त्याच्यामध्ये जे आहे ते तिथे प्रोडक्ट जो आहे तो मिथिल नायट्राइट किंवा तिथे जो आहे तो इथर जो आहे तो फॉर्म होत असतो. मग रिएक्शन कशा प्रकारचे असेल तर आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये हा जो आहे तो मी इथे मेन्शन केलेला आहे मिथिल अमाइन. ओके, मिथिल अमाइनची रिएक्शन जी आहे ती तिथे HNO2 सोबत घडून आलेली आहे. कोल्ड कंडिशनला NaNO2 आणि HCl याच्यापासून HNO2 फॉर्म झालेला आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये ही जर रिएक्शन 1:2 प्रपोर्शन मध्ये घडून आली, मिथिल अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत, मिथिल अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत 1:2 प्रपोर्शन मध्ये जर घडून आली तर आता याच्यामध्ये जो आहे तो इथे जो प्रोडक्ट फॉर्म होणार तो कुठला असेल,
मिथिल नायट्राइट हा जो आहे तो इथे फॉर्म होणार. ओके, मिथिल ONO त्याला म्हणणार आपण इथे मिथिल नायट्राइट. मिथिल नायट्राइट. ओके, आता याच्यामध्ये जो आहे इथे 2 नायट्रोजन आहे, 2 हायड्रोजन आहे, 4 ऑक्सिजन आहे. ओके, तर हा जो नायट्रोजन आहे बरोबर आहे, इथे 2 नायट्रोजन HNO2 मध्ये, हे 2 नायट्रोजन, हा एक नायट्रोजन. ओके, मग आता याच्यामध्ये जो आहे टोटल नायट्रोजन किती झाले 3. तर आता प्रोडक्ट साइड मध्ये बघा, इथे N2 गॅस इव्हॉल्व होणार, H2O फॉर्म होणार. ओके, तर आता याच्यामध्ये इथले 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन, टोटल हायड्रोजन झाले 4. ऑक्सिजन जे आहे टॉइस O2 म्हणजे ऑक्सिजन किती आहे तिथे 4. ओके, ऑक्सिजन 4, हायड्रोजन 4. तर आता याच्यामध्ये इथे 2 ऑक्सिजन, ओके, इथे 2 ऑक्सिजन, हायड्रोजन 4 टॉइस H2. ओके, नायट्रोजन 2, हा एक नायट्रोजन आणि त्याच्यानंतर इथले 2 नायट्रोजन, असे 3 नायट्रोजन. मग आता इथे N2 याच्यामध्ये 2 नायट्रोजन आणि हा एक नायट्रोजन. अशा प्रकारे म्हणजे रिएक्शन बॅलन्स कशा प्रकारे झालेली ते मी तुम्हाला इथे दाखवतोय. ओके, तर म्हणजे प्रायमरी अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत जर केली तर इथे मिथिल नायट्राइट फॉर्मेशन घडून येत असते, N2 गॅस इव्हॉल्व होत असतो आणि वॉटर मॉलिक्यूल जो आहे ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून तिथे फॉर्म होत असतो. ओके, पण ही कंडिशन जेव्हा मिथिल अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत केली 1:2 प्रोपोर्शन मध्ये जर ही रिएक्शन घडून आणली तर त्याच्यामध्ये जो आहे तो मिथिल नायट्राइट फॉर्म होणार, मोनोहायड्रिक अल्कोहोल फॉर्म होणार नाही. परंतु आता हीच रिएक्शन मिथिल अमाइनची रिएक्शन जी आहे ती आपण कशासोबत केली, HNO2 सोबत केली. पण आता ही रिएक्शन जी आहे ती 2:2 प्रोपोर्शन मध्ये घडून आणली. ओके, तर 2:2 प्रोपोर्शन मध्ये जर रिएक्शन घडून आणली तर याच्यामध्ये जो आहे तो इथे डाय मिथिल इथर, DME डायमिथिल इथर फॉर्मेशन जे आहे ते घडून येणार. ओके, पुन्हा रिएक्शन बॅलन्स झाली का बघून घ्या. 2 मिथिल ग्रुप आहे, इथे 2 मिथिल ग्रुप आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन जे आहे ते टोटल 4 आहे, तर हा एक ऑक्सिजन आणि हे 3 ऑक्सिजन थ्राइस H2O. ओके, तर टोटल ऑक्सिजन झाले इथे 4 आणि हायड्रोजन हे 2 हायड्रोजन आणि त्याच्यानंतर हे 2 आहे, हे 4 हायड्रोजन, कारण ट्वाइस NH2 आहे म्हणजे हे 4 हायड्रोजन, 4 आणि 2 6. तर आता याच्यामध्ये थ्राइस H2, तर आता याच्यामध्ये जे आहे ते हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झाले. नायट्रोजन किती आहे इथे टॉइस CH3NH2 आहे बरोबर आहे, म्हणजे इथे 2 नायट्रोजन, इथे 2 नायट्रोजन. मग आता इथे काय दाखवलेलं आहे टॉइस N2 गॅस जो आहे तो इथे इन्व्हॉल्व झालेला आहे. म्हणजे रिएक्शन कशा प्रकारे बॅलन्स झालेली आहे हे तुम्ही सांगून राहिलेलं आहे. मिथिल अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत झाली, रिएक्शन 1:1 1:2 प्रोपोर्शन मध्ये घडून आली. तर इथे जो प्रोडक्ट आहे तो कुठला मिळत असतो, इथे मिथिल नायट्राइट जो आहे हा प्रोडक्ट तिथे फॉर्म होत असतो. आणि मिथिल अमाइनची रिएक्शन जर आपण HNO2 सोबत केली कुठल्या प्रोपोर्शन मध्ये 2:2 प्रोपोर्शन मध्ये, तर इथे जो प्रोडक्ट आहे तो कुठला फॉर्म होत असतो, डायमिथिल इथर. कुठला फॉर्म होत असतो, डायमिथिल इथर. म्हणजेच मिथिल अमाइन हा जो प्रायमरी अमाइन आहे त्याचं बिहेवियर बाकी अमाइन पेक्षा, बाकी प्रायमरी अमाइन पेक्षा काय आहे वेगळा आहे. बाकी प्रायमरी अमाइन जे आहे ते HNO2 सोबत रिएक्ट झाल्यानंतर अल्कोहोल फॉर्मेशन घडून आणत असतात, परंतु मिथिल अमाइनची रिएक्शन जर HNO2 सोबत झाली तर तिथे मिथिल नायट्राइट फॉर्म होऊ शकतो किंवा डायमिथिल इथर जो आहे तो तिथे फॉर्म होऊ शकतो. ओके, तर ही रिएक्शन लक्षात आली असेल. ही रिएक्शन व्यवस्थित जे आहे ते पॉइंट आउट करून ठेवा. एक्सेप्शन, ओके, हे जे आहे ते व्यवस्थित पॉइंट आउट करा. ओके, लक्षात आलं.